डोळे आहेत पण त्याला चालता येत नाही, हात आहे पण त्याला पकडता येत नाही, आणि तरीही जो पंढरपूरपर्यंत पोहोचतो फक्त भक्तीच्या बळावर. आणि मी आज तुम्हाला सांगणार आहे पैठणच्या त्या अद्भुत भक्ताची कथा. हात नाहीत, पाय नाहीत, पण ज्याच्या हृदयात फक्त एकच नाव होतं, ते म्हणजे पांडुरंग विठ्ठल. ही कथा आहे विठ्ठल भक्त कुर्मदास यांची, ज्यांच्या भक्तीपुढे अशक्यही नतमस्तक झालं. व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. भक्ती असेल तर शरीर अपूर्ण असलं तरीही देवापर्यंत पोहोचता येतं. आजची कथा आहे हात पाय नसलेल्या पण अपार श्रद्धा असलेल्या विठ्ठल भक्त कुर्मदासांची. हा माझ्या चॅनलवरील पहिलाच व्हिडिओ आहे. जर तुम्हाला भक्तिकथा आणि जीवनाला दिशा देणाऱ्या गोष्टी आवडत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. पैठणमध्ये राहणाऱ्या 22 वर्षाच्या कुर्मदासने आईला हाक मारली. आई, ए आई, चल लवकर, कीर्तनाची वेळ झाली. आई वैतागून म्हणाली, कीर्तन कीर्तन, रोज कीर्तन. गुडघ्यापासून तुला पाय नाहीत, कोपऱ्यापासून तुला हात नाहीत. कोण नेईल तुला रोज कीर्तनाला? बरं लहान नाहीस आता, 22 वर्षाचा मोठा झालाय. आता नाही सहन होत तुझं ओझं मला. आई, खरं आहे ग तुझं. मी 22 वर्षाचा घोडा झालोय, पण तुझ्या काहीच उपयोगाला आलो नाही. माझ्या वडिलांनी झुरून झुरून प्राण सोडला आणि मी जिवंत राहिलो बिना हाताचा, बिना पायाचा, लंगडालुळा. त्यात माझा काय ग दोष आई? आई, फक्त आजच्याच दिवस घेऊन चल मला कीर्तनाला, उद्या नाही म्हणणार मी तुला. आईचे डोळे डबडबले. शेवटी आईच होती ती. हातपाय नसलेल्या व अंगावर फक्त लंगोट बांधलेल्या कुर्मदासाला पाठीवर घेतलं व कीर्तनाच्या ठिकाणी त्याला सोडून दिलं. भानुदास महाराजांचं कीर्तन चालू होतं. भानुदास महाराज म्हणजे एकनाथांचे पंजोबा. कीर्तनाला भरगच्च गर्दी. कुर्मदासाला चालता येत नाही, परंतु लोटांगण घेत घेत माणसातून रस्ता काढत पोटावर फरफटत कुर्मदास समोर आला व पहिल्या रांगेत बसला. गळ्यात तुळशीमाळ, कपाळी टिळा लावलेल्या कुर्मदासावर महाराजांचं लक्ष गेलं. महाराज म्हणाले, आलास कुर्मदासा? हो महाराज, आलो. अरे कुणाबरोबर आलास? महाराज, आईनं आणून सोडलं. अरे कशाला आईला त्रास दिलास? आता घरी कसा जाशील? महाराजांनी विचारलं. नाही महाराज, आता मला घरी नाही जायचं. हे ऐकून महाराज म्हणाले, अरे कुर्मदासा, आज काल्याचं कीर्तन. हे संपलं की आम्ही निघालो पंढरीला. मग तू कुठे जाशील? कुर्मदास म्हणाला, महाराज, मी पण येऊ का पंढरीला? अरे कुर्मदासा, तुला कीर्तन ऐकायला आईच्या पाठीवर यावं लागतं. तुला कोण नेईल पंढरीला एवढं लांब? महाराज, तुम्ही फक्त हो म्हणा, मी पहा येतो का नाही पंढरीला. महाराज हसत हसत विनोदाने हो हो ये असे म्हणाले. रात्री सर्व वारकरी झोपलेले पाहून कुर्मदास उठले, स्नान केलं व फरफटत फरफटत लोटांगण घालत पंढरीचा रस्ता धरला. तांबडं फुटलं. लोक उठू लागले. लोकांना विचारू लागला, अहो महाराज, पंढरीचा रस्ता कोणता हो? कोणी सांगू लागले, इथून पुढे जा आणि पुढे जाऊन पुन्हा विचारा. सकाळी 10 वाजेपर्यंत कुर्मदासानं बीड गाठलं. वेशीवर हनुमंताच्या मंदिरात जाऊन ओरडू लागला, ऐका हो ऐका, भानुदास महाराजांची दिंडी पंढरीच्या वाटेवर आहे हो. कुणी कालवण आणावे, कुणी भाकरी आणाव्या. महाराजांची दिंडी येईपर्यंत जेवणाची सोय झाली होती. भानुदास महाराजांनी बिना हातापायाच्या कुर्मदासाला पाहिलं व आश्चर्यानं विचारलं, कुर्मदासा, कसा आलास रे? महाराज, तुमच्या होनं आणलं मला. कुर्मदास म्हणाला. महाराजांनी सर्वांना भाजी भाकरीचं जेवण दिलं. प्रवचन झालं, कीर्तन झालं, हरिपाठ झाला. महाराज म्हणाले, आपला उद्याचा मुक्काम मांजरसुंब्याला. रात्री वारकरी झोपले की कुर्मदास फरफटत निघाला. खरडत खरडत त्यानं दिवस उगवायला मांजरसुंबा गाठलं. तिथंही त्यानं हाकार दिला व भोजनाची व्यवस्था केली. एक एक मुक्काम मागं पाडू लागला.
लोळण घेऊन घेऊन अंगाची पूर्ण चाळण झाली होती. परंतु कुर्मदासाचं ध्येय एकच, विठुरायाची भेट. येरमळा, बार्शी असं करत करत शेवटी लौळ गाव आलं. कुर्डुवाडीच्या पुढे 7 किलोमीटर अंतरावर लौळ हे गाव. तिथंही कुर्मदासानं भोजन गोळा केलं. दिंडी मागून आली. सर्वांची जेवणं झाली. कुर्मदास एका कोपऱ्यात विवळत पडला होता. भानुदास महाराज त्याच्या जवळ आले व त्याला म्हणाले, कुर्मदासा, आता फक्त एकच मुक्काम राहिला आहे, मग तू तुझ्या विठुरायाला भेटशील. कुर्मदास म्हणाला, नाही महाराज, आता मी नाही येऊ शकणार पंढरीला. अरे, असं का म्हणतोस कुर्मदासा? एवढ्या लांब आलास आणि आता फक्त एका मुक्कामावर आलीये पंढरी. कुर्मदासाला बोलणं सुद्धा असहाय्य झालं होतं. तो पालथा होता, तो उताना झाला. त्याचं सगळं पोट सोलून निघालं होतं. त्याच्या शरीरावर प्रचंड जखमा झाल्या होत्या. त्या जखमांमधून असंख्य खडे रुतले होते. अंगातून रक्त वाहत होतं. कुर्मदास थकून गेला होता. त्याला बोलायचा देखील त्राण राहिला नव्हता. निघाल्यापासून त्याच्या पोटात अन्नाचा कणही नव्हता. सगळ्या दिंडीसाठी त्यानं अन्न गोळा केलं होतं, परंतु स्वतःच्या पोटात मात्र अन्नाचा कणही नव्हता. महाराजांनी याचं कारण विचारल्यावर तो सहज म्हणाला, महाराज, मलमूत्र कोण धुईल माझं? घरी आई धुत होती, इथं कोण धुईल म्हणून अन्न पाणी सोडलं. कुर्मदासाचं हे बोलणं ऐकून भानुदास महाराजांचे डोळे डबडबले. कुर्मदासा, काय केलंस हे? महाराज, घरी राहून काय केलं असतं? निदान पंढरीच्या वाटेवर तरी आलो. आता फक्त एकच करा. पंढरपूरला गेल्यावर पांडुरंगाला 2दा नमस्कार करा आणि त्याला सांगा, हे पांडुरंगा, तुझ्या पायाजवळ यायला कुर्मदासाचं पुण्य थोडं कमीच पडलं. या जन्मात नाही पाहता आलं चरण. पांडुरंगाला माझा एवढा निरोप द्या. असं म्हणून तो तिथंच विवळत पडला. भानुदास महाराजांचे पाय आता जड झाले होते. तिथेच जड पावलांनी कुर्मदासाला सोडून ते पंढरपुरात आले. चंद्रभागेचं स्नान झालं व विठुरायाच्या दर्शनाला उभे राहिले. भानुदासांनी पांडुरंगाकडं पाहिलं. पांडुरंगाने भानुदासाकडं पाहिलं. अंतकरणातील चिंतन तिथपर्यंत पोहोचलं. पांडुरंग रुक्मिणी मातेला म्हणाले, रखुमाई, तू आता वारी सांभाळ. मी माझ्या भक्ताला कुर्मदासाला लौळला भेटायला चाललो. पांडुरंगाने गरुडाला आज्ञा केली. विठ्ठल कुर्मदासाजवळ आले. कुर्मदास निश्चित शुद्ध हरपून त्या वाळवंटात पडला होता. जखमांनी अंगाची लाही लाही होत होती. शरीरातून रक्त वाहतच होतं. विठ्ठलानं हाक दिली, कुर्मदासा, अरे डोळे उघड, बघ मी आलोय तुझ्यासाठी. मोठ्या हिमतीने कुर्मदासानं अर्धवट डोळे उघडले. पाहतो तर प्रत्यक्षात विठुराया समोर उभे होते. विठ्ठला, विठ्ठला, माझ्या पांडुरंगा म्हणत कुर्मदास पुन्हा विठ्ठलाच्या दिशेने फरफटत लोटांगण घेऊ लागला. एवढ्यात पांडुरंगाने कुर्मदासाकडे धाव घेतली. त्याचं शिरकमल आपल्या मांडीवर घेतलं व म्हणाले, कुर्मदासा, तू जिंकलास. तुझं ध्येय पूर्ण झालं बघ. मी तुझा स्वतः विठ्ठल, तुझा पांडुरंग तुझ्या भेटीला आलो आहे. होय विठ्ठला, आता हीच माझी पंढरी. कुर्मदासाने डोळे भरून पांडुरंगाला पाहिलं व डोळ्यातील अश्रूंनी विठ्ठलाला नमन केलं व आपला प्राण सोडला. ज्याच्याकडे हात नव्हते, ज्याच्याकडे पाय नव्हते, पण ज्याच्याकडे अपार भक्ती होती, त्या कुर्मदासासाठी पंढरपूरच नाही तर स्वतः पांडुरंगच चालून आला. भक्त चालत नाही देवाकडे, देव धावतो भक्ताकडे, हे कुर्मदासाने जगाला दाखवून दिलं. त्या दिवशी लौळच्या मातीत एक शरीर थांबलं, पण भक्ती अमर झाली आणि पांडुरंगाच्या मांडीवर कुर्मदासाला खरी पंढरी मिळाली. आता हीच माझी पंढरी. धन्य तो कुर्मदास आणि धन्य त्याची भक्ती.
जिच्यासाठी देवही वारी सोडून आला. मित्रांनो, जर या कथेने तुमच्या मनाला स्पर्श केले असेल तर विठ्ठलाच्या नावाने एक कमेंट नक्की करा आणि अशीच भक्तीची प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्य धन्य तो कुर्मदास